संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले तुळजापूर. मित्रांनो, आज आपण भटकंती करत आहोत तुळजापूर येथे. तुळजापूरची देवी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हजारो लाखो भाविक रोज इथे येतात. अशामध्ये जर का तुम्हीही तुळजापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी आले असाल तर मित्रांनो, तुम्हाला मी एक अत्यंत झणझणीत चमचमीत असे नाश्त्याचं ठिकाण दाखवणार आहे, जिथे तुम्ही बघू शकता जाधव वडेवाले कॉर्नरला यांचं नाश्त्याचं दुकान आहे आंबेडकर चौकामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी राहुल गुरव. आज आपण जाणार आहोत द वडेवाले यांच्याकडे नाश्त्यासाठी. मित्रांनो, छोटंसं दुकान आहे यांच्याकडे. यांचे जे बटाटा वडे आणि वडापाव आहे हे फारच फेमस, खूप कमी आणि अत्यंत अल्पावधीमध्ये फार फेमस झाले आहेत. आज मी तुम्हाला यांची एक सैर करून दाखवणार आहोत आणि बघणार आहोत की कशा प्रकारे ते वडे वगैरे बनवतात. यांचे जे वडे आहे ते खूप कमी कालावधीमध्ये जास्त प्रसिद्ध झालेले आहेत. बटाटा वडे फार चालतात. या मामांचं जीवन प्रवास आपण यांना विचारूया यांच्या शब्दातून आणि पाहूयात की कशा प्रकारे लोक इथे गर्दी करतात खाण्यासाठी. यांचे वडे काय टेस्ट आहे यांच्यामध्ये, सर्व काही यांच्याकडून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत मजेदार होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अवश्य एकदा या मामांना भेट द्या. नमस्कार दादा. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. श्यामकुमार. दादा, आपण हे तुळजापूरमध्ये हा जो वडापावचा बिझनेस करताय याला किती दिवस झाले? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. पूर्वी काय करत होते यासाठी? कामाला होतो. अच्छा, दुसरीकडे काम होतं. त्याच्यानंतर तुम्ही वडापावचा बिझनेस चालू केला आणि बघता बघता तुमची जी टेस्ट आहे ती तुमची जी चव आहे सगळ्या लोकांना आवडते. तर आपल्याकडे किती प्रकारचे आयटम असतात? मिरची भजी, बटाटा भजी, कांदा भजी, वडा, बटाटा वडा. अच्छा, मिरची भजे, कांदा भजे आणि वडापाव, बटाटा भजी. तर सर्वात जास्त जे चालणारा आयटम आहे तो कोणता आहे तुमचा? बटाटा वडा. बटाटा वडा. तर बटाटा वडा हा खूप जास्त खाल्ला जातो आपल्याकडे. वडापाव घेईल आणि त्याच्यानंतर वडापाव चालतो, पाव वडा. पाव वडा चालतो. एका दिवसामध्ये साधारणतः किती बेसन पीठ जातं आपलं? 50 किलो जाते. 50 किलो. किती जण असतं आपल्याकडे कामाला? 6-7 जण असतात. सकाळी केव्हा चालू होतं 7 वाजता आणि रात्री किती वाजेपर्यंत असतं? 11 वाजता. 11 वाजता. ते बाहेरून येणारे जे लोक आहेत, जे तुळजापूरच्या व्यतिरिक्त दुसऱ्या शहरामधून येणारे लोक आहेत, त्या लोकांना तुम्हाला तुमची लोकेशन सांगायची तर पत्ता एक ॲड्रेस सांगा. आंबेडकर चौक. आंबेडकर चौक, मंदिराच्या बाजूला चौकामध्ये. भवानी मंदिरला रोड पद्धतीचा आंबेडकर चौक. आंबेडकर चौक.